काहीच आलू बनत आहे पाटोडी स्पेशल, जे की आई बनवते. इकडे मम्मी पण, मम्मीनी बनवले बाजरीचे भाकरे. हे देखो गाइस इथं. गाइस वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. मी आजचा ब्लॉग खूप मस्त आहे, असाच टाइमपास ब्लॉग आहे. आम्ही घरात काय करतोय काही नाही ते, आणि आज आमच्या घरी काय बनतंय ते स्पेशल. फक्त आमच्या घरी आज मस्त बनणार आहे पाटोडीची भाजी आणि भाकरी. माझे छोटेसे गॅलरीचे प्लांट बघा, 2-3च प्लांट आहे गाईस. कोरपडतं असते ते व्यवस्था आहे, आणि प्लस जास्वंदचा फूल, जे की मला रोज भेटत असतं मस्त पूजेसाठी मंदिरात ठेवायला. तेव्हा किती छान कळी आलेली त्याला, मस्त. सो गाईस आलू बनत आहे पाटोडी स्पेशल, जे की आई बनवते. इकडे मम्मी पण, मम्मीनी बनवले बाजरीचे भाकरे. हे देखो गाइस इधर बाजरीच्या भाकऱ्या, पाटोडीची भाजी और इधर आई बना रही पाटोडीची भाजी. वाफेची पाटोडी. येस, फ्रायवाले पाटोडी आहे गाईस हे, जे की आम्हाला माहिती नव्हतं, मम्मीला आणि मला लग्नानंतर कळालेलं आहे. तर बघू आपण आता कसे फ्राय होणार ते. ठीक आहे, शिजले आहे हे, चालले आहेत भाजी, पाटोडीची भाजी भाकर रेडी झाले आहे. आम्ही हनुमान जयंतीची मस्त पूजा केली आहे, फुलं वगैरे ठेवून. सो गाईज इथे आता आम्ही बनवत आहे पाटोडी फ्राय. तर पाटोडी फ्रायसाठी पहिला घेतला आहे तवा, त्याच्यात टाकलं आहे तेल, जिरा मोहरी, आणि मग टाकले पाटोडी, आणि प्लस कोथिंबीर पण खूप मोठी टाकलेली आहे गाईस. तर आता कोथिंबीर ते मस्त छान फ्राय करून घेते. आणि इथं बघा पाटोडी फ्राय किती मस्त दिसते, फार छान झालेलं आहे पाटोडी फ्राय. आणि इकडं बघा भाजी पण आपली एकदम भारी झालेली आहे, रस्सेवाली झमझमाट. झमझमाट नाही, काय म्हणतात त्याला, छान झालेली आहे, छान. सो रेडी झालं आजचा आपला पूर्ण स्वयंपाक. तर इथे आणून ठेवलेलं आहे सगळं, भाजी, भाकरी, कांदा, लिंबू, आणि आता आम्ही सगळेजण करणार मस्तपैकी छान झणझणीत जेवण. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.